नमस्कार, मेजर सुरेश गायकवाड तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या YouTube चॅनल फार्मिंगो टेक फायनान्स वरती खूप स्वागत। मित्रांनो, या चॅनल वरती आपण गुंतवणूक, अर्थसाक्षरता, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, बँकिंग, अनेक सरकारी योजना ज्यामध्ये गुंतवणूक करायची आहे, पैसे वाढवायचे आहेत, एक श्रीमंतीकडे जाणारा मार्ग म्हणजे फार्मिंगो टेक फायनान्स हे आपलं चॅनल भविष्यामध्ये येऊ घातलेल्या ज्या काही टेक्निकल गोष्टी या गुंतवणूक क्षेत्रामध्ये किंवा पैसे वाढवण्याच्या क्षेत्रामध्ये वाढलेल्या आहेत, या सर्व गोष्टींची टेक्निकल आणि एकदम अभ्यासपूर्ण शास्त्रीय दृष्टिकोनातली माहिती आपण तुमच्या समोर घेऊन येत आहोत। तीही अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेमध्ये आपण सर्वसामान्य लोकांना, जे की अगदी 7वी 8वी शिकलेले आहेत, अशा शहरी भागातील, खेड्या भागातील या सर्व लोकांना आपण हे समजेल साध्या सोप्या भाषेतील ही माहिती घेऊन येत आहोत। याच माहितीतला या चॅनलवरचा हा दुसरा व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये आपण गुंतवणूक या विषयासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण बचत काय, बचतीचे प्रकार, बचत कशी करायची याविषयी जाणून घेतलं, परंतु आता त्या बचत केल्यानंतर पुढे गुंतवणूक कशी करायची या विषयासंदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं असेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनला हिट करा। मित्रांनो, खरंच आयुष्यामध्ये जर आपल्याला समृद्ध आयुष्य, समृद्ध जीवन जगायचं असेल तर अर्थ म्हणजे पैसा हे आपल्याकडे भरपूर असणं महत्त्वाचं आहे। आणि ते भरपूर असण्यासाठी आपल्यामध्ये काही सवयीमध्ये आपल्याला बदल करून घ्यायचा आहे। आपल्याला बचतीची सवय लावायची आहे, गुंतवणूक करायची आहे। गुंतवणूक विषयासंदर्भात आपण अभ्यास करावा, अनेक चॅनलवरची व्हिडिओ पाहावे, पुस्तकं वाचावी। जर आपण आपल्या ज्ञानामध्ये सगळ्यात मोठी जर गुंतवणूक कोणती असेल तर ती गुंतवणूक म्हणजे तुम्ही तुमच्यावरती केलेली गुंतवणूक, म्हणजे तुमच्या सवयींमध्ये केलेली गुंतवणूक, वाचनाची सवय लावणं, व्यायामाची सवय लावणं, एक स्थिरता आयुष्याला प्राप्त करून देण्यासाठी जे आपण इफोर्ट आपल्या स्वतःवरती करतो, ही जी गुंतवणूक आहे ही आयुष्यभर जाणारी गुंतवणूक आहे। आणि त्यानंतर जे आपण पैसे कमवण्यासाठी जी गुंतवणूक करणार आहोत ती गुंतवणूक ही आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आज पाहूया। तर वेळ न दवडता पाहूया गुंतवणूक म्हणजे काय। तर मित्रांनो, एकंदरीतच बचत केलेले पैसे हे फक्त त्या ठिकाणी न वाढता असेच राहू शकतात। जे आता आपण पाहतो आपल्या घरी आपली आई, आपली ताई, आपली मावशी जी असते ती डब्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये पैसे गोळा करत असते। ते पैसे वाढणार आहेत का? तर अजिबात नाही, ते तसेच राहणार आहेत। ते पैसे उलट एक आपण जर का महागाईचा जो रेट आहे त्या दराने पाहिलं तर ते पैशांची व्हॅल्यू कमी होत जाणार आहे। तर हे बचत केलेले पैसे ज्यावेळेस आपण गुंतवणूक करतो किंवा गुंतवणूक करण्यासाठी विविध क्षेत्रातील ज्या गुंतवणूक सारखे आपले प्रोडक्ट आहेत त्यामध्ये ज्यावेळेस आपण ते पैसे टाकतो किंवा त्या ठिकाणी गुंतवणुकीसाठी देतो तर त्या पैशांची व्हॅल्यू ही वाढत जाते। त्या ठिकाणी व्याज, चक्रवाढ व्याज यासारख्या संकल्पना काम करतात आणि पैशावर पैसे आपल्याला काम करून देतात किंवा पैशावर पैसे आपले वाढत राहतात। तर त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, गुंतवणुकीचं महत्त्व सुरुवातीला आपण जाणून घेऊया। गुंतवणूक म्हणजे काय आणि ती का महत्त्वाची आहे? तर सांगितल्याप्रमाणे महागाई ज्या दराने वाढत आहे, साधारण 7-8% एवढा महागाईचा दर आज रोजी चालू आहे आणि या दराने जर आपण गुंतवणूक करता राहू तर भविष्यामध्ये आपल्यावरती अनेक संकट येतात। हे संकटांना आपण समोर जाणार नाहीत किंवा ढासळून जाऊ या संकटासमोर, म्हणून साठी आपण गुंतवणूक आज रोजीपासून भविष्यात मुलांची लग्न असतील, मुलांचं शिक्षण असेल, मुलांसाठी आपण परदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवणार असाल तर या विविध गोष्टींसाठी, आपल्या घर बांधकामासाठी किंवा आपलं काही स्वप्न असेल व्यवसायाचं ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला ही गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे। हे आपण पाहिलं। यामध्ये अनेक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला गुंतवणूक करणं तर खूपच महत्त्वाचं आहे। तर या गुंतवणुकीचे प्रकार काय आहेत? सर्वसाधारणपणे पहिल्यांदा आपण शेअर मार्केट, शेअर बाजारामध्ये पैसे लावू शकता। त्याच शेअर बाजारामध्ये म्युच्युअल फंड नावाचं प्रोडक्ट आहे, त्यामध्ये आपण आपले पैसे लावू शकता। ETF मध्ये आपण पैसे लावू शकता, FD करू शकता, RD करू शकता। परंतु FD आणि RD मधले जे पैसे आहेत ते तुमच्या महागाईच्या दराला बीट करू शकत नाहीत किंवा त्याच्या सोबत जाऊ शकत नाहीत। उलट हे पैसे आपण लॉसमध्ये जातो FD मध्ये, RD मध्ये। त्या
त्याहीपेक्षा आपण म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केट सारख्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही। त्यासोबत रिअल इस्टेट आहे, जे की जागा घेणे, जागा विकणे, घर घेणे विकणे, प्लॉट घेणे विकणे यासारख्या ठिकाणी आपण गुंतवणुकीसाठी पैसे लावू शकता। सोने आणि इतर काही पर्याय जे की सरकारी बॉन्ड आहेत, ज्यामध्ये सरासरी आपल्याला 9% 10% एवढ्या दराने व्याजदर मिळत असतो, त्या सरकारी बॉन्डमध्ये आपण पैसे लावू शकता। किंवा पोस्टामध्ये काही ज्या मुलींसाठी, लहान मुली जन्मल्याच्या मुलीला जी स्कीम आहे सुकन्या योजना, यासारख्या ज्या काही योजना आहेत यामध्ये आपण पैसे लावू शकता किंवा त्या ठिकाणी गुंतवणूक करू शकता, जेणेकरून आपल्याला चांगल्या स्वरूपाचा परतावा भविष्य काळामध्ये मिळू शकेल। आता प्रत्येक गोष्टीचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत, तर यामध्ये काय फायदे आहेत आता पहा। शेअर बाजाराचे त्या ठिकाणी फायदे आणि धोके हे आपण जाणून घेऊया। योग्य शेअर्सची निवड कशी करावी, लक्षात घ्या, योग्य शेअर्सची निवड कशी करावी, दीर्घकालीन गुंतवणूक आणि आपत्कालीन ट्रेडिंगमधील फरक, ह्या काही गोष्टी आपल्याला अभ्यास करून जाणून घ्यायच्या आहेत। जर डे बाय डे जर ट्रेडिंग करून तुम्ही पैसे घालवत असाल तर तो एक सट्टा आहे, ते एक मटका आहे, ते किंवा एक त्या ठिकाणी जुगार खेळल्यासारखं शेअर मार्केट आहे। परंतु लॉंग व्हिजन, लॉंग टर्मसाठी भविष्यातील दृष्टिकोन दृढ ठेवून आपण 5 वर्ष, किमान 5 वर्षाच्या पुढे जर आपण त्या ठिकाणी चांगले शेअर्स, क्वालिटीचे शेअर्स, जे की मागे त्या शेअर्सचा अभ्यास करून, पुढचा भविष्य काळातला अभ्यास करून, तुमच्या आर्थिक सल्लागाराला विचारून या ठिकाणी आपण शेअरमध्ये गुंतवणूक करावी आणि चांगल्या स्वरूपाचे शेअर्स हे आपण घ्यायला हरकत नाही। यामध्ये अनेक कंपन्या आहेत, ते आपण शेअर मार्केट या विषयावरती व्हिडिओवरती जाणून घेऊया, त्याबद्दल अधिक माहिती आपण त्यामध्ये जाणून घेऊया। परंतु या ठिकाणी त्याचे फायदे तोटे, त्याचे नुकसान आपण आपल्या अभ्यासानुसार जाणून घ्या आणि त्या ठिकाणी गुंतवणूक नक्की करा। तर पुढे दीर्घकालीन गुंतवणूक आणि आपत्कालीन गुंतवणूक, ट्रेडिंगमधील फरक, या काही गोष्टी आहेत। आता म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि ते कसे काम करतात। आता यामध्ये विविध प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत, इक्विटी, डेब्ट, हायब्रिड किंवा गोल्ड, अशा गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे म्युच्युअल फंड आहेत, चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे म्युच्युअल फंड आहेत, किंवा सरकारी बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे म्युच्युअल फंड आहेत। आता यानुसार रिस्कनुसार त्यांचा परतावा देखील कमी जास्त असू शकतो। यामध्ये जर सरकारी बॉन्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाचा परतावा 8% 10% मर्यादित असू शकतो। शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या फंडांचा जो म्युच्युअल फंडांचा परतावा आहे तो सरासरी 15% पासून 30% असू शकतो। त्या ठिकाणी रिस्कनुसार तिथे रिस्कही जास्त आहे आणि परतावाही चांगल्या स्वरूपाचा आहे। सोने या पर्यायामध्ये जर काही म्युच्युअल फंड असतील तर त्या ठिकाणी सोन्याचे जे भाव वाढतात त्यानुसार आपल्याला तिथे परतावा मिळू शकतो। यामध्ये तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार, तुम्हाला जे सोपं वाटतं त्यानुसार म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवू शकता। आता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक, योग्य प्रॉपर्टीची निवड कशी करावी हे आपल्याला समजत नसतं, किंवा भाडेतत्वावर उत्पन्न आणि प्रॉपर्टीची वाढणारी किंमत, या काही गोष्टी तिथे फॅक्टर ठरू शकतात। त्या अनुषंगाने इथे आपल्याला मार्केट, ज्या जागेला मार्केट आहे ती जागा समजणं आपल्याला अवघड जातं। परंतु या ठिकाणी सल्लागारांचा सल्ला घेऊन, रिअल इस्टेटमधील सल्लागारांचा सल्ला घेऊन आपण त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला, गुंतवणूक करायला हरकत नाही। परंतु या ठिकाणी मार्केट जिथे वाढतंय त्या ठिकाणी गुंतवणूक करायला हरकत नाही। हे झालं रिअल इस्टेट संदर्भात। आता सोन्यामध्ये गुंतवणूक करायचे फायदे काय आहेत। सोन्याचे विविध प्रकार आहेत। भौतिक सोनं म्हणजे जे की तुम्ही अंगावरती घालून मिरवता लग्नामध्ये, कार्यक्रमामध्ये, हे सोनं तुम्हाला धोक्याचं आहे। हे सोनं तुमच्यासाठी, याची चोरी होऊ शकते घरामध्ये ठेवल्याच्या नंतर, किंवा अंगावरती घालून तुम्ही कुठे गेलात तर ते चोरण्याची भीती, किंवा ते मनामध्ये आपल्याला एक दडपण असतं की हे चोरीला जाऊ शकतं ते। आता ETF आहेत, गोल्ड ETF, मी मागं ETF ह्या प्रोडक्ट विषयी सांगितलं। ETF यामध्ये तुमचे पैसे हे डिजिटल स्वरूपामध्ये एखाद्या ETF ट्रेड होत असतो, त्यामध्ये तुमचे पैसे हे सोनं जसं कमी होतं, जसं वाढतं, त्यानुसार त्या ETFची किंमत ही कमी जास्त होऊ शकते। त्या ठिकाणी एक सोनं तुमचं असल्यासारखं, घेतल्यासारखंच ते आहे। आता सॉव्हरन गोल्ड बॉन्ड, हे जे की सरकारचे बॉन्ड आहेत, त्यामध्ये आपण पैसे गुंतवू शकता। याची अधिकृत माहिती आपण गुगलवरती किंवा आपण यूट्यूब व्हिडिओवरती टाकल्याच्या नंतर आपल्याला सॉव्हरन गोल्ड बॉन्ड याविषयी माहिती मिळेल। गुंतवणुकीसाठी सोन्याची निवड कशी करावी, गुंतवणुकीचे नियोजन कसे करावे, हे देखील यामध्ये महत्त्वाचं फॅक्टर आहे। गुंतवणुकीचं नियोजन कसे करावे, आता यासाठी तुम्हाला तुमचे आर्थिक उद्दिष्ट जे काय आहे, तुम्हाला भविष्यामध्ये गाडी घ्यायचा आहे, बंगला घ्यायचा आहे, मुलांचं शिक्षण करायचं आहे, लग्न करायचं आहे, किंवा तुमचा व्यवसाय वाढीसाठी तुम्हाला काही स्वप्न पाहिले, हे एक उद्दिष्ट फिक्स करून त्यानुसार तुम्हाला
आज रोजीपासून गुंतवणूक करायची आहे. समजा तुमची मुलगी साधारण आज रोजी 3 वर्ष 4 वर्ष वयोगटामध्ये आहे, तर त्या मुलीच्या लग्नासाठी तुम्हाला 21व्या वर्षी किमान 10 लाख रुपयांची गरज आहे. त्या अनुषंगाने आज रोजी तुम्ही महिन्याला किती रुपये गुंतवले म्हणजे 21व्या वर्षी तुम्हाला 10 लाख किंवा 15 लाख रुपये मिळतील. अशा स्वरूपाने जर तुम्ही अभ्यास पूर्ण केला आणि त्या ठिकाणी सुकन्या योजना असेल, शेअर मार्केट असेल, म्युच्युअल फंड असेल, गोल्ड असेल, या काही पर्यायांमध्ये तुम्हाला जेथे बेटर वाटेल, जेथे चांगलं वाटेल त्या ठिकाणी आपण ही गुंतवणूक नक्की करायला पाहिजे. जेवढ्या कमी वयामध्ये मुलीच्या नावाने तुम्ही गुंतवणूक कराल ते पैसे लवकर तुम्हाला चांगल्या स्वरूपाचा अतिशय उत्कृष्ट असा परतावा देणार आहेत. इथे एक सूचना आहे, हे जे काही मी सांगतोय ते फक्त तुम्हाला आर्थिक सल्ला म्हणून सांगतोय किंवा तुम्हाला हे घ्याच किंवा कराच या स्वरूपाचं आम्ही कुठलंही रिकमेंडेशन तुम्हाला करत नाही. सर्वस्वी जोखीम ही तुमची आहे. यामध्ये फार्मिंगो टेक फायनान्स कसल्याही प्रकारचा सहभाग घेत नाही. आता हे झालं गुंतवणुकीच्या विविधीकरण. आता पाहिलं आपण गुंतवणुकीला हे आता तुमचे आर्थिक उद्दिष्ट निश्चित करून त्यानुसार आपण गुंतवणूक करायला. जोखीम व्यवस्थापन आणि गुंतवणुकीचे विविधीकरण. आता या ठिकाणी जोखीम तुम्ही किती रुपयांची जोखीम घेऊ शकता. आता एकाच प्रोडक्टमध्ये आपण पैसे लावायचे का, तर अजिबात नाही. त्यासाठी आपली लिक्विडिटी खूप महत्त्वाचं आहे किंवा आपल्या गुंतवणुकीचं वैविध्यीकरण. ज्या ठिकाणी तुम्ही काही पैसे सोन्यामध्ये लावा, काही पैसे रिअल इस्टेटमध्ये लावा, काही पैसे शेअर मार्केटमध्ये लावा, काही पैसे FD मध्ये ठेवा, RD मध्ये ठेवा. सर्व पैसे एकाच ठिकाणी गुंतवणूक करणं हा मूर्खपणा आहे. म्हणून एक विविध, तुमच्याकडे जर 10 रुपये आहेत तर 1 रुपया गोल्डमध्ये, 1 रुपया ETF मध्ये, 1 रुपया शेअर मार्केटमध्ये, 1 रुपया म्युच्युअल फंडामध्ये, असं करून त्या पैशांचं विविधीकरण अशा स्वरूपाने आपण गुंतवणूक केली पाहिजे. आता पुढे संयम. गुंतवणुकी म्हणजे नियमितता, सातत्य आणि संयम हे खूप महत्त्वाचं आहे. जर का तुम्ही या महिन्यामध्ये SIP चालू आहे आणि त्याच्यामध्ये जर सातत्य नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मार्केटचा चांगल्या स्वरूपाचा फायदा मिळणार नाही. मार्केट जास्त असेल त्यावेळेस तुम्ही गुंतवणूक करता आणि कमी असेल त्यावेळेस तुमची गुंतवणूक थांबलेली असते, तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगला परतावा मिळेल का, तर अजिबात नाही. त्यासाठी सातत्यपूर्ण आणि नियमितपणे आपण महिन्याला मासिक बजेटमधून काही उत्पन्न आपल्याला गुंतवणुकीसाठी द्यायचं आहे, हे आपण करायलाच पाहिजे. जर का यामध्ये आपण संयम, सातत्य आणि एक चिकाटीने जर काय प्रयत्न केले तर निश्चितच गुंतवणुकीचं तुमचं ध्येय पैशांचं, परिपूर्ण पैशांचं नक्कीच पूर्ण होईल. मित्रांनो, गुंतवणूक म्हणजे एक आंब्याची कोय लावल्यानंतर त्या आंब्यापासनं, त्या कोयीपासनं आपल्याला हजारो आंबे, हजारो फळ पिकलेले खायला भेटणार आहेत आणि त्याच हजारो बदले काही शेकडो आंब्यांच्या परत आपण कोयी लावल्या तर त्यापासनं काही अनेक झाडं मिळणार आहेत आणि त्या झाडांच्या आंब्यापासनं, विक्रीपासनं आपल्याला पैसे मिळणार आहेत. यामध्ये अंड्याची कोंबडी हे देखील उदाहरण तुम्हाला देता येईल. या स्वरूपाची ही गुंतवणूक असते. जितकं तुम्ही गुंतवणूक करत राहाल तितका तुम्हाला परतावा हा मिळत राहतो. तर यानुसार एक स्मार्ट गुंतवणूकदार व्हा. आता वाढत्या या जगामध्ये, स्मार्ट टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये एक चांगले गुंतवणूकदार होऊन आपण पैशांना काम लावलं पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या स्वरूपाचे पैसे कमवायचे आहेत. तर यापुढे शेवटी काय तुम्हाला मी सांगू शकतो का, तर नक्कीच यामध्ये तुम्हाला तज्ज्ञांचं मत तुमच्या घ्यायचं आहे, जे की तुमचे आर्थिक सल्लागार आहेत. या ठिकाणी तुम्ही त्यांची मदत घ्या. त्याचबरोबर तुम्हाला या क्षेत्रामध्ये अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील यूट्यूबवरती किंवा पुस्तकं आहेत, ज्यामध्ये इंटेलिजन्स इन्व्हेस्टर हे पुस्तक आहे, द सायकॉलॉजी ऑफ मनी हे पुस्तक आहे. समीर वानखेडे सर यांचं एक अप्रतिम असं पुस्तक जे की खूप गाजलेलं आहे ते म्हणजे गोष्ट पैशा पाण्याची हे पुस्तक आहे. किंवा रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक आपण वाचू शकता. रिचेस्ट मॅन इन द बॉबिलॉन हे देखील पुस्तक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अशी अनेक पुस्तकं जे की तुम्हाला मोटिवेटही करतील, तुम्हाला चांगला सल्लाही देतील, त्यामधनं खूप काही शिकायला भेटेल. ती पुस्तकं मी तुम्हाला सांगितलेली आहेत, तुम्ही नक्की वाचा. वॉरन बफेट यांचं आत्मचरित्र आपण वाचावं. याही पेक्षा कशाला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक आहे, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या जी काही गुंतवणूक त्यांनी किल्ल्यांमध्ये केली होती, त्या काळची जी गुंतवणूक म्हणजे किल्ले असायचे आणि ते एक मॅनेजमेंट तुम्हाला त्या ठिकाणी समजू येईल. त्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचून एक चांगला उद्योगपती होण्यासाठी खरं तर या सगळ्यांपेक्षा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचणं खूप गरजेचं आहे. एक गुंतवणूकदार म्हणून जर आपण महाराजांकडे पाहिलं तर आपल्याला खूप काही शिकायला भेटेल. मित्रांनो, मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरंच काही गुंतवणूक या विषयावरती बोललेलो आहोत आणि ते तुम्हाला समजलेलं आहे. साध्या, सोप्या, सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला होता होईल तितकं असे व्हिडिओ घेऊन येत
येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा, प्रेम द्या, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा आणि या व्हिडिओची लिंक आपल्या सहकाऱ्यांना शेअर करा, जे की श्रीमंतीच्या या मार्गामध्ये आपल्यासोबत सामील होतील। येथेच थांबूया, भेटू नवीन आणि का चांगल्या विषयावरती। धन्यवाद।